झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही भैरवी जी आहे ती आपल्या ह्या ताराला घेण्यासाठी इकडे ह्या बाबांच्या घरी आलेली असते। तेव्हा आता इकडे हे सुमंत वजे जे आहे ते ह्या भैरवीला बोलतात की काही जरी झालं तरी पण मी ताराला तुझ्याबरोबर पाठवणार नाहीये। त्यावर आता इकडे तारा बोलते की आई तू हे काय करते। तेव्हा इकडे भैरवी बोलते की मी ताराला घेऊन घेतल्याशिवाय जाणारच नाही। तेव्हा इकडे सुमंत वजे बोलतात की अगं तिचं स्वतःवर इतकं काही प्रेम आहे, ती स्वतःला काही करू शकतच नाही असं हे बाबा बोलत असतात। त्यावर आता भैरवी बोलते की आज माझं जे काही बरं वाईट व्हायचं आहे ना हे हिच्या समोरच झालं पाहिजे असं पण भैरवी बोलत असते। त्यावर इकडे सुमंत वजे बोलतात की तुला फक्त जीव द्यायचा आहे तर दे जीव, मग काही प्रॉब्लेम नाही। तेव्हा तारा बोलते की अगं तू काय बोलते काय वागते हे कळतं का तुला। आता यातून काहीच साध्य होणार नाहीये। हे सर्व वागून तुझ्या मनासारखं होईल असं जर तुला वाटत असेल तसं काहीच होणार नाहीये। आई तू कधीच बदलणार नाहीये। आता बाद झालं हे सर्व असं पण इकडे ही तारा आपल्या आईला बोलत असते आणि बोलते की मी तुझ्या पाया पडते परंतु मला तू भेटू पण नको आणि जा तू इथून असं पण इकडे ही तारा जी आहे ती आपल्या आईला ढकलून देते। आणि इकडे ही भैरवी खूप टेन्शनमध्ये येते। तेव्हा इकडे सुमंत वजे जे आहे ते आता ताराला सावरतात। तेव्हा ही भैरवी आपल्या दोन्ही हात तोंडाला लावते आणि ताराकडे बघत राहते। तारा खूप रडत असते। त्यावेळेस आता तारा इतकी रडत असते, बाबा तिला सावरत असतात। दुसरीकडे सावली जी आहे ती इकडे घरात असते आणि सावलीचं आपलं गाणं गाण्याची प्रॅक्टिस जी आहे ती सुरू असते। तेव्हा आता सारंग तिथे येतो। सारंग लगेच हे मोबाईलमध्ये जे काही ह्या गाण्यावर सावली प्रॅक्टिस करत असते ते बंद करतो। तर सावलीच्या हे लक्षात येतं, तिने ब्लूटूथ लावलेलं असतं। त्यानंतर सारंग जो आहे ते सावलीचं गाणं जे आहे ते स्टॉप करतो। सावली आता पुन्हा ते गाणं जे आहे ते गात असते। त्यावर इकडे सावली जी आहे ती सारंगला बोलते की का छळताय मला। तेव्हा इकडे सारंग बोलतो की अगं काही नाही। ही सावली जी आहे ती सारंगला बोलते की मी तारा मॅडमच्या नावाने रेकॉर्डिंग केलेलं आहे। तेव्हा इकडे सारंग बोलतो की जाऊ दे, नको टेन्शन घेऊ सावली एवढं। त्यानंतर सारंग बोलतो की माझ्याकडे तुझ्या प्रश्नांची उत्तरे नाही, ते तू तुझ्या विठ्ठलासाठी गाते, डोळे बंद कर आणि तू त्याच्यासाठी अगदी मन मोकळेपणाने गा असं सारंग या सावलीला बोलत असतो। त्यानंतर इकडे सारंग जो आहे तो सावलीला बोलतो की सोप्या गोष्टी असतात परंतु तू खूप अवघड करते। त्यावेळेस सावली आता सारंगच्या मिठीमध्ये पडते आणि खूप खुश होऊन डोळे झाकून घेते आणि हसत असते। दुसरीकडे आता तारा जी आहे ती आपल्या बाबांना बोलते की मी चक्क आईला घराबाहेर काढलं, मी हे असं कसं वागू शकले असं ही तारा बोलत असते। शेवटी मला माझ्या आईने लहानाचं मोठं केलं, जन्म दिला, तुम्ही नव्हतात तेव्हा आईनेच माझं सर्व काही केलं, खूप वाईट मुलगी आहे मी, चक्क माझ्या आईला घराबाहेर काढलं असंही तारा आपल्या मनाशी बोलत असते। शेवटी ती काही जरी झाली तरी माझी आई आहे, तिचे संस्कार जे आहेत ते माझ्यावर झालेले आहेत असं ही तारा आपल्या बाबांना सांगत असते। मी माझ्या चुका झाकवण्यासाठी सावलीचं आयुष्य पणाला लावलं। त्यावर इकडे बाबा बोलतात की तारा तू तशी नाहीये। परत तारा बोलते की मी एवढी कठोर आणि निष्ठुर वागूच कशी शकले असं पण तारा बोलत असते। तिकडे बाबा बोलतात की माणूस जेव्हा खूप दुःख सहन करतो ना तेव्हा असंच वागू शकतो। त्यानंतर बाबा बोलतात की हे बघ, जे झालं ते विसरून जा, इथून पुढे तू फक्त तुझ्या बाबाच्या छत्राखाली आहेस, स्वतःवर विश्वास ठेव, तू काही चुकीचं केलेलं नाहीच असं बाबा या ताराची समजूत काढत असतात। तर सावली जी आहे ती इकडे घराबाहेर तुळशी मातेला पाणी घालत असते आणि तेव्हा मात्र इकडे ही भैरवी तिथे येते आणि ती सावलीच्या हातातील जो काही तांब्या असतो तो ती जोरामध्ये फेकून देते। तेव्हा सावली ही माईंना बोलते की माई अहो मी तुळशीची पूजा करत होते। त्यावर भैरवी बोलते की ही पूजा करण्याची नाटकं माझ्यासमोर करू नको सावली, तू काय केलंस ना हे मला चांगलंच माहीत आहे असं भैरवी बोलत असते। अगं सावली तू माझं घर तोडलंस, मी आणि माझी लेक सुखाने जगत होतो, मी माझ्या तारासाठी काय केलं नाही आणि चक्क आज तीच माझी लेक, तिने चक्क माझा अपमान केला, घरातून तिने मला बाहेर धक्के मारून हाकललंय। सावली आजपर्यंत माझ्या आयुष्यात असं आपलं म्हणणारं कुणीच नव्हतं ग, जर वाटत असेल की माझी चूक आहे तरी मी माफीसुद्धा मागते असं ही सावली बोलत असते। त्यावर आता इकडे ही भैरवी बोलते की हे बघ, तू जे काही केलंस ना ते खूप महापाप केलेलं आहे, ह्या पापाची फळं जी आहे
ती तुला भोगावीच लागणार, असं पण इकडे ही भैरवी बोलत असते. पापामध्ये जे वाटेकरू आहेत ना, तुझा नवरा, तुझा सासरा, मानलेला भाऊ आहे ना, तो सुद्धा ह्या पापाचा वाटेकरू आहे, असं भैरवी सावलीला धमकावत असते. त्यानंतर इकडे भैरवी सावलीला बोलते की नाही, तुझ्याबरोबर सर्वांना ह्या पापाची शिक्षा भोगायला लावली तर मी नावाची भैरवी नाही. त्यानंतर इकडे आता सावली सुद्धा भैरवीला बोलते की तुम्ही सुद्धा आजपर्यंत ह्या सावलीचं खरं रूप बघितलेलं नाहीये. इथून पुढे मी आता शांत बसणार नाहीये. मी इथून पुढे 10 वेळा तुमच्याशी विचार करूनच वागणार आणि तुम्हाला सुद्धा माझ्याशी 10 वेळा विचारच करून वागावं लागणार, असं पण इकडे ही सावली जी आहे ती भैरवीला बोलत असते. आणि भैरवी जेव्हा आता सावलीला मारण्यासाठी हात वर उचलते, त्यावर सावली लगेच भैरवीचा हात घट्ट पकडते आणि बोलते की तुम्हाला दिलेला शब्द मी विसरलेले नाही, ते कायमची मुक्त झाले आहे, असं ही सावली भैरवीला बोलत असते. माझ्या घरच्यांना पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर ही सावली जी आहे ती मागे पुढे बघणार नाही अजिबात, असं भैरवीला ही सावली धमकावत असते. त्यावर इकडे भैरवी बोलते की तुझ्यासारख्या पाखराला ना आभाळात भरारी घ्यायला खूप वेळ लागतो. ह्या सर्व गोष्टीचा मी तुला नाही पश्चाताप करायला लावला तर माझं नाव भैरवी नाही, असं भैरवी सावलीला बोलत असते. भैरवी जी आहे ती घरी आलेली असते आणि ती घडलेला सर्व प्रकार ह्या जयंतीला सांगत असते. इकडे जयंती भैरवीकडे बघते. भैरवी बोलते की अगं, तिने मला चक्क हाताला धरून घराबाहेर काढलं, असं भैरवी जेव्हा ही जयंतीला बोलत असते तेव्हा जयंती खूप मोठमोठ्याने असते. तेव्हा भैरवी बोलते की अगं, माझी काय अवस्था झाली आणि तू चक्क माझी मजा घेतेस, असं ही भैरवी बोलत असते. आता जयंती ही बघत असते. दुसरीकडे चंद्रकांत काका आणि तिलोत्तमा दोघे जण कॉफी पित असतात. दोघे जण खूप खुश असतात. ही जयंती जी आहे ती भैरवीला बोलते की नियतीचे खेळ जे आहेत ना ते असेच असतात, असं पण इकडे ही जयंती बोलत असते. भैरवी बोलते की तू काय आगीमध्ये तेल ओतायला आली आहेस का? तेव्हा इकडे जयंती बोलते की नाही नाही, मी आगीमध्ये तेल ओतायला नाही आले, असं पण इकडे ही जयंती भैरवीला बोलते. वर आता इकडे जयंती बोलते की तुम्ही अशा पेटून उठणाऱ्यातल्या आहे माई, कळलं, असं पण इकडे ही भैरवी जयंती दोघी एकमेकीशी बोलत असतात. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.